खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, जगी जे। नमस्कार, कोकण साथ लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आज आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे गाडे अभ्यासक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, बॅचलर नाथ पै सेवांगडचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर। सर, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात। नमस्कार। आजचा विषय आहे तो म्हणजे साने गुरुजींचं 125वे जयंती वर्ष सुरू होतंय आणि त्या निमित्तानं साने गुरुजी एका नव्या पद्धतीत किंवा नव्याने जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, वैश्विक बंधुत्व, वैश्विक प्रेम याचा विचार, याचा संदेश साने गुरुजींनी दिला। अर्थातच आमच्या बालपणात श्यामची आई या कादंबरीनं आम्ही घडलो। स्त्रीकडे, महिलांकडे किंवा आईकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी साने गुरुजींनी आम्हाला त्या वेळेला दिली। आज 125 वर्षानंतरही साने गुरुजींचे ते विचार, तो संदेश अद्ययावत आणि जिवंत आहे। आजच्या या आधुनिक जगात, आजच्या या स्पर्धात्मक जगात जेव्हा सगळीकडेच धावपळ सुरू आहे, या धावपळीत कुठेतरी साने गुरुजींना अपेक्षित असलेली संवेदना, अपेक्षित असलेलं बंधुत्व, अपेक्षित असलेलं प्रेम हे कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसतंय। पुन्हा एकदा नव्या पिढीला साने गुरुजी नव्याने समजून देण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं देवदत्त परुळेकर सरांशी आम्ही संवाद साधणार आहोत। सर, साने गुरुजींचे विचार, साने गुरुजींचं साहित्य आणि त्या अनुषंगाने आपण आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जे कार्य केलेलं आहे, त्या अनुषंगाने आजच्या घडीला 125व्या जयंती वर्षानिमित्त आजच्या घडीला साने गुरुजींचं महत्त्व आणि साने गुरुजींच्या विचाराला पुन्हा एकदा नव्या पिढीपर्यंत पोहोचणं का गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? साने गुरुजींनी एक पिढीच्या पिढी घडवली असं म्हटलं जातं। एवढा एका पूर्ण पिढीवरती प्रभाव टाकणारा आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा असा एवढा मोठा लेखक माझ्या तरी वाचनामध्ये कोण नाही। म्हणजे एका बदला ते लेखक होते, एका बदला ते आपण म्हणतो तसं ते असं म्हणायचे की करेल मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे। अगदी लहान मुलांचं आणि त्यांचं खूप जुळायचं, खूप त्यांची जवळची हे होती, मुलांना गोष्टी सांगायचे। हे साने गुरुजी हे स्वतः साहित्यिक असताना सुद्धा त्यांनी स्वतःला कधी साहित्यिक म्हणून घेतलं नाही आणि मोठ्या माणसांबरोबर बोलताना ते बऱ्याच वेळा संकोचलेले असायचे, पण ते मुलांमध्ये फुलायचे। आणखीन मुलांना त्यांनी नुसत्या गोष्टी सांगितल्या नाही तर गोष्टीचं सामर्थ्य त्यांना माहीत होतं आणि त्यांनी मुलांना घडवलं। त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये नेमका हा धागा कुठे आपण सुटला हे जर आपण शोधून काढलं तर कदाचित आपल्याला असं लक्षात येऊ शकेल की पुढची पिढी संपूर्ण घडवण्यासाठी अनेक सूत्र आपल्याला साने गुरुजींकडनं उपलब्ध होऊ शकतील। म्हणजे आता मी साने गुरुजींकडे कसा गेलो प्रत्यक्षामध्ये, आता खरं म्हणजे आमच्या पिढीने काही साने गुरुजींना प्रत्यक्ष बघितलं नाही, परंतु माझे वडील साने गुरुजींच्या सान्निध्यामध्ये आलेले होते आणि ते त्यांच्यावर खूप वर्ष राहिलेले होते आणि साने गुरुजींनी स्थापन केलेलं जे साप्ताहिक साधना आहे ते लहानपणापासून आमच्या घरी येत होतं। माझ्या वडिलांनी जे सांगितले ते फार गमतीदार आहे। माझे वडील आणि त्यांचे काही मित्र पहिल्यांदा साने गुरुजींना जेव्हा भेटले तो प्रसंग ते मला सांगायचे। ते म्हणाले आम्ही गेलो गुरुजींकडे आणि बसल्यानंतर गुरुजींनी स्वतः चहा तयार केला। आणखीन त्या जी 4-5 मुलं होती त्यांच्यासमोर तो कोरडा चहा ठेवला। तर बाकीची मुलं हसायला लागली कारण माझे वडील हे चहा पित नसत त्यावेळी। तर ते बाकीची मुलं चहा घ्यायला लागल्यानंतर माझे वडील म्हणाले की मी चहा पित नाही। तर गुरुजी हसले आणि म्हणाले, दिगंबर, तुला जर गरिबांच्या घरी काम करायचं असेल, गरिबांबरोबर मिसळायचं असेल तर पहिल्यांदा चहा पिता आला पाहिजे आणि तो कोरडा चहा पिता आला पाहिजे, नाहीतर झोपडीमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना लोक चहा घेऊन येतात तो कोरडाचा आणि तुम्ही जर घेतला नाही तर त्यांना खूप वाईट वाटतं।
आणखीन केव्हा तेव्हा ते त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा दूध शोधायला बाहेर पडतात. आणि तुम्हाला जर लोकांची नातं जुळायचं असेल तर पहिल्यांदा हेतून सुरुवात कर आणि हा चहा प्यायला शिक. म्हणाले पहिल्यांदा मी तो चहा प्यायलो आणि नंतर त्या चहाचं जी मला एवढं महत्त्व लक्षात आलं की आपण म्हणतो चहा पिणं काय आहे, परंतु लोकांशी सांभाळण्यासाठी लोकांशी जुळण्यासाठी ही गोष्ट एक आपलं म्हणतो जसं एंट्री पॉइंट आहे हे लक्षात आपण घ्यावं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं प्रत्यक्ष आचरणामधनं साने गुरुजींनी खूप काही दाखवून दिलं आणि त्यामुळे आपल्याला साने गुरुजी मग साने गुरुजींची पुस्तकं त्यामुळे भरभरून ते आणायचे, त्या वाचायला लागलो, आणखी मी जायला लागलो. आणखी मग लक्षात आलं की हे आपल्याशी खूप काही आपल्याला आपल्या संवेदना जागा करणार आहे. आणि ते तुम्ही म्हटलं तसं आज जी आपली संवेदना आपण नष्ट झालेली आहे, मुख्य गोष्ट ती आहे की आपण कुठेतरी संवेदनाच विसरून चाललेलो आहोत का, माणूस म्हणून काहीतरी आपली संवेदना आपल्याकडे जागा पाहिजेत की नाही. तर त्या जागा करण्यासाठी साने गुरुजींचा आपण मागोवा घेतल्याशिवाय त्यांचा हात धरल्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. सर एक मुख्यत्वे गोष्ट जर सांगायची झाली तर आमच्या वेळेला म्हणजे आमच्या बालपणात जेव्हा आम्ही प्राथमिक शाळेत शिकत होतो त्यावेळेला त्या पाठ्यक्रमात किंवा त्या पुस्तकात साने गुरुजी नव्हते, परंतु आम्हाला शिक्षकांनी साने गुरुजींची ओळख आम्हाला आमच्या शिक्षकांनी करून दिली. साने गुरुजींचा विचार आम्हाला शिक्षकांनी दिला. आमच्या पाठ्यपुस्तकात श्यामची आई पुस्तक नव्हतं, परंतु श्यामची आई पुस्तक आम्हाला आमच्या शिक्षकाने हातात दिलं, ते वाचायला लावलं, त्याच्यावरती चर्चा घडवून आणली आणि मग आम्हाला साने गुरुजी काय हे नेमकेपणाने कळले. सर प्रश्न असा आहे की आजच्या घडीला साने गुरुजींचा जन्म होऊन 125 वर्ष आता उलटत आली. आजच्या शिक्षकांना, लहान मुलांना म्हणजे प्राथमिक शिक्षकांना आपण धरूया की साने गुरुजीचं पुस्तक हे मुलांच्या हातात द्यावं असं का वाटत नाही. असं वाटायला लागतं लोकांना की आज समाज बदलला आहे, माणसं बदलली आहेत असं लोक सांगतात, परंतु शेवटी आई ही आईच असते. आई काय बदलू शकत नाही. साने गुरुजींची ही श्यामची आई जी आहे हे जे पुस्तक आहे तर आचार्य असं म्हणायचं की हे मातृहृदयाचं मंगल असं स्तोत्र आहे. आणि त्या पुस्तकाचं महत्त्व एवढं आहे, साहित्याच्या दृष्टीने तुम्ही विचार केलात तर मराठी साहित्यामधलं ग्रामीण भागातलं आणि स्त्री नायिका आहे अशी ती पहिली कादंबरी आहे. आणि ते आपण लक्षातच घेत नाही की अगर स्त्री नायिका असताना ग्रामीण भागातलं सगळं साहित्य त्याने लिहिलं आणि त्याच्यातनं म्हणजे ती कथा श्यामची एका बदल जशी आहे तशी त्याच्यापेक्षा त्यांच्या आईची कथा आहे ती. आणि सामान्य स्त्री आहे म्हणजे तिला सगळे जे आपण म्हणतो ना की पुरुष अहंकार ते सगळे सहन करावे लागतात. घरामध्ये अत्यंत गरिबी आहे ते सगळं सहन करावे लागतात आणि ते करत असताना ती मूल कसं काय घडवते, कसं फुलवत नेते हे बघण्यासारखं. आणि छोट्या छोट्या गोष्टी आता श्यामच्या आईच्या प्रत्येक प्रसंगामध्ये काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. त्याची चर्चा मी इथं करणार नाही कारण ते पुस्तकच वाचावं असं मला वाटतं लोकांनी. आणि त्याच्यामधनं काय 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 म्हणजे आणि आजही जर आपण बघितलं तर ती श्यामची आई ही कालातीत असलेलं पुस्तक आहे. म्हणजे मराठी साहित्याचा जर विचार केलात तुम्ही तर ज्ञानेश्वरी आणि तुकारामांच्या गाथानंतर विनोबांची गीता प्रवचनं आणि श्यामची आई हे सर्वात जास्त खपाचं पुस्तक आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या प्रती खपतायत. आजही लोक ते घेत आहेत. भारतभराच्या सगळ्या भाषांमध्ये ह्या पुस्तकांची भाषांतरं झाली आहेत, लोक वाचतायत. इंग्रजीमधली भाषांतरं वाचतायत. इतके वर्ष पुस्तक टिकून राहतं. म्हणजे एकदा पु ल देशपांडेंना कोणीतरी विचारलेलं होतं की पु ल देशपांडे तुम्हाला तुमचं कुठलं पुस्तक श्रेष्ठ वाटतं. तर पु ल असं म्हणायला लागले की लक्षात घ्या की मी आता लिहायला लागलोय म्हणजे ज्ञानेश्वरी 750 वर्ष लोक वाचतात किंवा 400-450 वर्ष तुकोबांची गाथा वाचतात. तसं माझ्या गेल्यानंतर म्हणायला लागले 50-60 वर्षानंतर जर एखादं माझं पुस्तक लोक वाचत असतील प्रेमाने तर मी म्हणेन की ते टिकलेलं पुस्तक आहे. तर हे तर पुस्तक आता आपण बघतो की श्यामची आई लिहून तर कित्येक वर्ष झाली आणि तरीही आज लोकांना ते वाचावसारखं का वाटावं. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं आपल्याला जो काही रस एक मिळत राहतो, जी एक ऊर्जा मिळत राहते, हे श्यामच्या आईचं वैशिष्ट्य आहे. आणि मग श्यामची आई आजही लोकांना आपण श्यामच्या आईकडनं कितीतरी गोष्टी आजची आई शिकू शकतेच ना. बरोबर. कारण शेवटी तो मुलांशी संवाद कसा साधावा. आपण म्हणतो आजच्या आई म्हणेल की मी खूप बिझी आहे. श्यामची आई सुद्धा बिझीच होती. ती काही कामं करत नव्हती, करायला कितीतरी कामं कर. असंही काय तर आपली कल्पना असते ग्रामीण भागातली स्त्री काही बिझी नसते का.
म्हणजे शहरातल्या लोकांना वाटत असते ती जास्त बिझी असते, उलट ती जास्त बिझी असते 24 तास. परंतु तिने कुठेही ती त्याच्यामध्ये श्यामला संस्कार करायचा एकही प्रसंग ती सोडत नाही. प्रत्येक गोष्टीतनं ती श्यामला काहीतरी सांगत जाते. म्हणजे साध्या कळ्या घेऊन येतो श्याम आणि ती म्हणते अरे फुलांना फुलू द्यावं. ह्याच्यामध्ये जी महत्वाची गोष्ट आहे की जर अर्धवट काम टाकलं तर ते काम फुलत नाही. हा जो विचार आहे हा केवढा विचार आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये श्यामच्या चोरीचा प्रसंग आहे त्याच्यामध्ये ती कसं वागते. श्याम पोहायला जायला जेव्हा गडबड करतो त्यावेळेला ती कसे धाक दाखवते आणखीन त्याला पाण्यामध्ये ढकलून देते. हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. आणि एखादी समजा मोळीवाली आहे ती अस्पृश्य आहे म्हणून लोक तिला स्पर्श करत नाही तर ती सांगते की अरे तो श्याम ती मोळी उचल आणि तिच्या डोक्यावरती दे. म्हणजे हे त्या काळामध्ये ती करून घेते. हे जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्टीमधनं एक संस्कार ती पोचवत जाते. आणखी श्याम कसा व्हायला पाहिजे हे तिचं एक स्वप्न आहे. म्हणून साने गुरुजी असं म्हणत असत की मी जो आज आहे तो आईमुळे आहे. माझ्यामध्ये जे जे चांगलं आहे ते माझ्या आईने मला दिलेलं आहे. त्यामुळे तो जो संस्कार आहे तो जर आपण धाका पकडला तर ते आपण म्हणतो की कालातीत असं पुस्तक आहे. असं नक्कीच सर. म्हणजे जसं साने गुरुजींनी सांगितलं की त्यांच्यावरती त्यांच्या आईचे संस्कार हे खूप महत्वाचे आहे. त्यांचं बालपण जर आपण बघितलं आणि त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या प्रवासाकडे जर आपण बघितलं तर बालपणात त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती ओढवलेली परिस्थिती त्याच्यानंतर त्यांच्या आईने त्यांच्यावरती केलेले संस्कार, त्यांचं शिक्षण BA MA त्यांनी इंग्रजीतनं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्याच्यानंतर सुरुवातीला शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. वसतिगृह प्रमुख म्हणून जेव्हा काम करत होते त्यांना त्यावेळेला त्यांचा संवाद हा मुलांकडे जास्त वाढला आणि त्यातून त्यांनी मुलांची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर आपण साने गुरुजींच्या एकूणच पूर्ण प्रवासाकडे जर बघितलं तर एक शिक्षक, एक पत्रकार, एक समाज कार्यकर्ता, त्याच्यानंतर एक चरित्रकार, साहित्यिक, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एवढे कंगोरे आहेत आणि त्या कंगोऱ्यातनं त्यांनी जी एक संवेदना ही साने गुरुजींच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं केंद्रबिंदू आपल्याला म्हणता येईल. सर साने गुरुजींवरती सगळ्यात मोठा प्रभाव पडला त्यांच्या आईनंतर तो म्हणजे महात्मा गांधीजींचा. हा प्रभाव नेमका कसा पडला आणि या प्रभावातनं साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वात नेमके काय बदल घडले. साने गुरुजींनी बापूजींच्या गोड गोष्टी लिहिलेल्या आहेत. हे साने गुरुजीच्या आयुष्यावरती ज्यांचा सर्वात मोठा प्रभाव आहे त्याच्यापैकी तुम्ही म्हटलं तसं गांधी हे जे नाव आहे. खरं बोललं तर त्यावेळची जी पूर्ण पिढी आहे त्या सगळ्या पिढीवरती ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामाशी संबंध आला त्यांच्यावरती गांधींचा प्रभाव नक्कीच होता. आणि गांधींची जी वृत्ती आहे ती साने गुरुजींच्या वृत्तीच्या जवळ जाणारी आहे. म्हणजे साने गुरुजींचं तुम्ही जर वाङ्मय वाचलं तर त्याच्यावरती संत साहित्याचा प्रभाव आहे, त्याच्यावरती आध्यात्मिकतेचा एक प्रभाव आहे. आणखीन त्यामुळे साने गुरुजींचा प्रत्यक्ष संबंध खरं बघितलं तर पहिल्यांदा आला तो विनोबांशी. धुळ्याच्या जेलमध्ये विनोबांची गीता प्रवचनं सांगितली आणि ती एका हाती साने गुरुजींनी लिहून काढली आणि त्यामुळे ती गीता प्रवचनं आपल्याला आज उपलब्ध झाली. नाहीतर ती कुठे गेली असती आपण सांगू शकत नाही. आणि ते एक विलक्षणच रसायन आहे गीता प्रवचन. आज जर गीता कोणाला समजून घ्यायची असेल तर प्रवेश म्हणून तरी गीता प्रवचनाशिवाय दुसरं पुस्तकाचा आपण आधारच घेऊ शकत नाही. आणि साने गुरुजींना गीता कशी समजली याबद्दल साने गुरुजींनी गीता हृदय म्हणून एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे. तर हे जे आहे ते विनोबांच्या सहवासामध्ये त्यांना गांधी विचारांचा त्यांचा संपर्क पहिल्यांदा आलेला आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्ष गांधींना बघितलं आणि ज्या वेळेला आपण त्यांच्या असं लक्षात आलं की हा माणूस जे सांगतो ते नुसतं सांगत नाही तर तो प्रत्यक्ष आचरणामध्ये आणतो. आणि जर लोकांना कुठलंही सांगायचं असेल तर ज्या माणसाच्या ते आचरणात असतं त्याचाच त्याच्या लोकांवरती प्रभाव पडू शकतो. बरोबर. साने गुरुजी आजही काम साने गुरुजींनी लोकांना बदललं असं आपण जे म्हणतो ते काय होतं प्रत्यक्षामध्ये, का प्रभाव पडायचा. म्हणजे साने गुरुजींच्या संपर्कात आल्यानंतर माणूस बदलून जायचा. असं कसं व्हायचं म्हणजे आपण म्हणतो की पूर्ण माणूस बदललाय. म्हणजे छोट्या छोट्या प्रसंगामध्ये साने गुरुजी कसे बदलवायचे. म्हणजे समजा SM जोशी त्यांच्या चरित्रामध्ये एक गमतीदार प्रसंग त्यांनी एक प्रसंग लिहिलेला आहे की SM आणि साने गुरुजी जेलमध्ये असताना एक दिवशी साने गुरुजींनी कीर्तन केलं. आता ते कीर्तन सगळ्याच कैद्याने ऐकलं असणार, तर SM नाही ऐकलं.
तर एसएम असं म्हणतात की साने गुरूंचा आवाज काय फार गोड होता अशातली गोष्ट नाही, किंवा कीर्तनकारांचा त्याचा ढब होता अशातली गोष्ट नाही, परंतु ते म्हणायला लागल्यानंतर ते इतके तन्मय होऊन ते कीर्तन करत होते, म्हणजे ते सगळं आतून एवढं येत होतं की त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होतं. आम्ही म्हणालेले अश्रूने जवळजवळ भिजून निघालो. आणि ते कीर्तन संपल्यानंतर मी साने गुरुजींना नमस्कार केला. मी त्या दिवशी आस्तिक झालो असं त्यांनी म्हटलंय. आता हे जे आहे ना की आता आस्तिकत्वाची साने गुरूंची व्याख्या वेगळी आहे, त्याच्याबद्दल त्यांनी बोलले, पण हा जो बदल माणसामध्ये घडवण्याचं जे सामर्थ्य होतं, कारण ते साने गुरुजींचे जे अश्रू आहेत ते कृत्रिम नव्हते. साने गुरुजींच्या बाबतीमध्ये ते जे डोळ्यामध्ये त्यांचे अश्रू यायचे, पु ल देशपांडेंनी साने गुरुजी गेल्यानंतर जे व्याख्यान दिले त्याच्यामध्ये ते म्हणतात की साने गुरुजी रडायचे, साने गुरुजी रागवायचे म्हणायला लागले, पण म्हणायला लागले की ते रागवणं जे होतं आणि ते रडणं होतं ते सुंदर होतं. आता रडणं सुंदर असू शकतं असं पु ल म्हणतात, म्हणजे ते रागावणं ते रडणं सुंदर होतं, ते भव्य होतं, उदात्त होतं. आणि साने गुरुजी सारखे अश्रू तुमच्या डोळ्यात एकदा जरी आले तरी तुमचं आयुष्य धन्य झालं असं तुम्ही समजा. हे जे आहे हे साने गुरुजींमधनं कुठनं आलं, तर हे सगळं त्यांच्या आतून आलं. आणि आतून आलं हे कुठनं आलं, तर ते गांधींच्या प्रभावातून आलं. म्हणजे हे गांधींकडनं ते जाणून घेतले त्यांनी की जर तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी नसतील, तुम्ही नुसतंच प्रवचन देत असाल, नुसतंच जर म्हणायला व्याख्यान देत असाल तर लोकांवरती प्रभाव नाही पडत. साने गुरुजींच्या जीवनामध्ये ते होतं, आचरणामध्ये होतं, आणि म्हणून साने गुरुजींचा प्रभाव पडला. हे जे आलंय ते गांधींपासून आलेलं आहे. ती सगळी जी प्रेरणा आहे ती गांधींपासून आलेली आहे, आणि म्हणून एक पिढीच्या पिढी त्यांनी घडवली. म्हणजे एखाद्या बड्या नेत्याचा कशा पद्धतीनं एखाद्यावरती प्रभाव पडू शकतो ते जर आपण आपल्याला जर ओळखायचं झालं तर साने गुरुजीवरती ज्या पद्धतीनं महात्मा गांधीजींचा प्रभाव पडला आणि त्याच्यातनं जे त्यांचे विचार घडले आणि ते विचार आपल्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले, याला खरं म्हणजे खूप महत्व आहे. मगाशी आपण साने गुरुजींची ओळख करून देताना ते एक स्वतंत्र सैनिक होते आणि अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता, त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आता प्रश्न असा आहे की साने गुरुजींनी आपल्या पूर्ण प्रवासात म्हणजे पत्रकार म्हणून जे काम केलं, त्याच्यात विद्यार्थी म्हणून त्यांनी मासिक सुरू केलं, त्याच्यानंतर साप्ताहिक काँग्रेस म्हणून ते चालवत होते, कर्तव्य म्हणून त्यांनी सायम दैनिकही सुरू केलं होतं, मग बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिले. सर, राष्ट्र सेवा दल ज्याची आपण चर्चा करतो, ज्या संघटनेचा कधी काळी मोठा दबदबा होता, ज्या संघटनेमधून माणूस घडत होता, तर राष्ट्र सेवा दलाची स्थापना ही साने गुरुजींनी केली आणि अनेक वर्ष ही संस्था कार्यरत आहे, अजूनही ते कार्यरत आहे. राष्ट्र सेवा दलाने समाजासाठी काय योगदान दिलं? साने गुरुजी असं म्हणत असत की राष्ट्र सेवा दल हा माझा प्राण आहे. आता हे जे आहे की एक युवकांची संघटना साने गुरुजींनी स्थापन केली असं आपण म्हणतो, आणि खरं म्हणजे राष्ट्र सेवा दलाचे साने गुरुजी कधीच अध्यक्ष झालेले नाही, परंतु साने गुरुजींचा प्रभाव जो राष्ट्र सेवा दलावरती आहे तो विलक्षण आहे. आणि राष्ट्र सेवा दलामधली जी सगळी दिग्गज मंडळी आहेत, म्हणजे एसएम पासून सुरुवात केली तर आपण बघितलं तर नंतर प्रधान सर आहेत, किंवा आपण म्हणतो नानासाहेब गोरे आहेत, किंवा आपण ज्यांच्या अत्यंत आदराने आपण इथं नाव घेतो ते बॅरिस्टर नाथ पै, बरोबर, जे राष्ट्र सेवा दलातनं घडले. मला आता पटकन आठवलं की नाथपैंचं नाव सुद्धा पंढरीनाथ असं होतं, आणि आपण नाथपै म्हणतो ते त्यांचं नाथ राहिलं आणि पंढरीनाथ. तसं साने गुरुजींचं सुद्धा पाळण्यातलं नाव पंढरीनाथ होतं, आणि ते ज्याला शाळेमध्ये नाव घातलं तेव्हा शिक्षकांनी त्याचं पांडुरंग केलं. परंतु त्याच्या आज तरी ते पुस्तकामध्ये जरी श्याम श्याम आलेलं असलं तरी घरामध्ये त्यांना पंढरी म्हणूनच म्हणत असतात, म्हणजे त्यांची आई त्यांना पंढरी म्हणत असे. आणि मग हे श्याम कुठनं आलं तर साने गुरुजींना राम हे आपलं नाव असावं असं वाटायचं, आणि ते नेहमी म्हणायचे आईला की माझं नाव राम पाहिजे. परंतु ते काय नाव नव्हतं, परंतु ज्यावेळेला ते शाळेमध्ये दापोलीला गेले त्यावेळेला त्यांना राम नावाचा एक खूप जवळचा मित्र मिळाला, तो शेवटपर्यंत त्यांचा मित्र राहिला, आणि तो रामचा मित्र मी श्याम असं त्यांनी ते श्याम आपलं नाव स्वीकारलं, आणि मग सगळ्या साहित्यामध्ये त्यांचा श्यामचा तो प्रवास सुरू झाला. आता हे जे आहे तर आपण जर बघितलं तर राष्ट्र सेवा दल ही जी संघटना आहे त्या संघटनेला
एका बाजूला राष्ट्रसेवा दलाला राष्ट्रीयत्वाची भावना, आणखी स्वातंत्र्य संग्रामामधला सहभाग, ह्याचा सगळा तो प्रभाव होताच. म्हणजे कित्येक राष्ट्रसेवा दलाचे सैनिक आपण बघतो ते तुरुंगामध्ये त्यावेळेला गेले. कित्येक सैनिक बघितले तर त्यांनी आत्मबलिदान केलं. शिरीष कुमार सारखा राष्ट्रसेवा दलाचा सैनिक होता, तो कोवळा वयामध्ये त्याला आत्मबलिदान केलं. आपण बघितलं तर राष्ट्रसेवा दलाने लोकांना जागवले. आणखीन विशेषतः ज्या वेळेला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये अशी स्थिती आली 42 नंतर की 42च्या लढ्याच्या वेळेला की भूमिगत राहून काम करावं, त्याला राष्ट्रसेवा दलाच्या सैनिकांनी खूप काम केलंय. राष्ट्रसेवा दलाचे जे कला पथक आहे त्याच्यावरती तर साने गुरुजींचा प्रचंड प्रभाव आहे. म्हणजे साने गुरुजींनी त्याच्यासाठी गाणी लिहिली. आणखीन आपण म्हणतो तसं त्यांच्या सहवासामध्ये राहिलेले वसंत बापटांसारखे कवी, किंवा आपण जर बघितलं तर त्यावेळेला असलेले अनेक शाहीर, हे सुद्धा राष्ट्रसेवा दलामधनं घडत गेले. हे सगळा प्रभाव जो आहे तो जो कला पथकाचा प्रभाव आहे. म्हणजे राष्ट्रसेवा दलाचं कला पथक हे लोकांमध्ये प्रबोधनाचा विचार नेणारं एक अत्यंत प्रभावी साधन त्यांनी तयार केलं. त्याच्यावरती साने गुरुजींचा प्रभाव तर होताच. साने गुरुजींनी कथा सांगितल्या आणि त्याच्यातनंच राष्ट्रसेवा दलात घडलेली काही मुलं नंतर त्यांनी साने गुरुजी कथा मला सुरू केली. त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की मोहाडीकरांचा मोठा वाटा आहे. तर ते सगळं राष्ट्रसेवा दलाच्या प्रभावातून आलं. साने गुरुजींनी राष्ट्रसेवा दलामध्ये जसं आपण कला पथक तसं सेवा पथकही सुरू केलं आणि श्रमदानही केलं पाहिजे. श्रमदानाचंही मूल्य लोकांना समजून सांगणं हे सुद्धा राष्ट्रसेवा दलात गेलं. आणि राष्ट्रसेवा दलाच्या ठिकठिकाणी शाखा भरत असत. त्या शाखेमधून राष्ट्रसेवा दलाचा विचार पोचवला जात असे. राष्ट्रसेवा दलाचा जो विचार आहे, राष्ट्रसेवा दलाने जो विचार सांगितलेला आहे, स्वातंत्र्य समता बंधूचा हा जो आपला विचार आहे, जो राज्यघटनेचा विचार आहे, तोच राष्ट्रसेवा दलाचा विचार आहे. तो विचार व्यवस्थित मांडणारची पहिली मांडणी जी केली ती साने गुरुजी केली. विशेषतः साने गुरुजींची जी पत्रात्मक त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यामधले 2 महत्वाचे संग्रह आहेत. एक त्यांनी आपल्या पुतणीला म्हणजे सुधा बोळा त्यांचं नाव नंतर, तर तिला लिहिलेली जी पत्र आहे सुदास पत्र ती, आणि दुसरं म्हणजे श्यामची पत्र. ही श्यामची जी पत्र आहेत ती मुद्दाम म्हणून मी म्हणतो की आजच्या युवकांनी ती वाचली पाहिजेत. त्याच्यामध्ये राष्ट्रसेवा दलाचा जो सगळा विचार आहे तो साने गुरुजींनी सांगितलेला आहे. तर हा जो वैचारिक गाभा जो द्यावा लागतो तोही साने गुरुजींकडनं आला. आणि त्यामुळे साने गुरुजींच्या प्रभावातनं ही सगळी लोक घडत गेली. आणखीन त्यामुळे त्यांचं आयुष्याला एक वेगळी शिस्त म्हणा किंवा वेगळं एक वळण लागलं असं आपण म्हणू शकतो. साने गुरुजींचं मूळ नाव हे पांडुरंग, आणि त्यांनी म्हणजे समाजवादी विचार, साने गुरुजींची बाकीच्या संकल्पना, या सगळ्या गोष्टी जर आपण धरल्या तर त्यांनी पांडुरंगाचं मंदिर, विठ्ठलाचं मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं करण्यासाठी जे आंदोलन उभं केलं आणि त्याच्यात जे यश मिळवलं, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा विचार, म्हणजे जेव्हा मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता त्यावेळेला साने गुरुजींसारख्या एका संवेदनशील माणसानं आंदोलन करून तो न्याय त्यांना मिळवून देणं ही त्यावेळची खूप मोठी गोष्ट. तर हे नेमकं आंदोलन कसं घडलं आणि साने गुरुजींनी या आंदोलनाचं नेतृत्व कसं केलं? साने गुरुजींच्या जीवनामधला तो सर्वात महत्वाचा लढा असं मी मानतो. पंढरपूरचं मंदिर मुक्तीचा लढा हा त्यांच्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा लढा की ज्याचा आजही आपण विचार करायला पाहिजे. बरोबर. तर हा जो लढा साने गुरुजींनी दिला ते घडलं असं की प्रत्यक्षामध्ये विनोबाने एका ठिकाणी असे उद्गार काढले की 1947ची गोष्ट आहे. तर विनोबा असं म्हणाले की 14 वर्ष होऊन गेली आपल्या पुणेकराला, परंतु आजही किती अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश आहे, किती म्हणायला लागले असे पाणवठे आहेत की जे आपण अस्पृश्यांसाठी मोकळे केलेले आहेत. आपलं अस्पृश्यांबद्दलचं वर्तन बदललंय का असं विनोबाने एकदा विचारलं आणि त्याचा विचार साने गुरुजींनी केला. आणि त्यावेळेला हे विनोबाने एका व्यक्तीला पत्रामध्ये लिहिलेलं होतं. त्यावेळेला साने गुरुजींनी असं ठरवलं की आता हे आपण जे पंढरपूरचं मंदिर आहे ते मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण साने गुरुजींनी म्हटलेलं आहे की पंढरपूर हे आपल्या महाराष्ट्राचं हृदय आहे. कारण सगळी संत परंपरा आपली जी आहे महाराष्ट्रातली ती पंढरपूरशी जोडलेली आहे. आणि म्हणून साने गुरुजींनी पहिल्यांदा एका छोट्याशा गावामध्ये
उपोषण करायचं ठरवलं. ते जाहीर केलं त्यांनी जानेवारीमध्ये. परंतु तिथं त्याने उपोषण साने गुरुजी मंदिर मुक्तीसाठी उपोषण करतायत हे समजल्यानंतर SM जोशी, नंतर आपण म्हटलं तर त्यावेळेला सेनापती बापट, अच्युतराव पटवर्धन हे सगळेजण धावत साने गुरुजींकडे गेले आणि म्हणाले की गुरुजी घाई करू नका, आपण तुमचा जो विचार आहे तो आधी लोकांना समजून द्या, तुम्ही कशासाठी करताय हे, आणि ते लोकांना समजल्यानंतर मग आपण तुम्हाला जे काय करावं लागलं तर ते करा. मग ते उपोषण त्यांनी थांबवलं आणि साने गुरुजींनी जानेवारी महिन्यामध्ये 1947च्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला 6 महिन्याचा. आणि त्या ठिकाणी का आपण मंदिर मुक्तीसाठी लढतो आहोत, साने गुरुजींची त्यातली जी म्हणजे कसं असायचं तर एका दिवशी साने गुरुजी 5-5, 6-6 त्यावेळेला व्याख्यानं द्यायचे. पहिल्यांदा सेवादलाचं कलापथक जायचं, तिथं पोवाडे गायचं, साने गुरुजी काही गीतं गायची, वातावरण तयार व्हायचं, आणखीन मग साने गुरुजी बोलायचे. साने गुरुजी हे अत्यंत प्रभावी असे महाराष्ट्रातले एक वक्ते होते. साने गुरुजी बोलायला सुरुवात केल्यानंतर आता त्यांचं खरं म्हणजे काही आपल्याला रेकॉर्डेड ऐकता येत नाही किंवा आपण काही त्यांना बोलताना प्रत्यक्ष बघितलं नाही, पण जे ऐकलेले सांगतात ते असं म्हणायचे की हळूहळू सुरुवात करायचे आणि नंतर मग त्यांचा आवाजही चढत जायचा, आणखीन वेगही वाढायचा आणि ते एकदम संपूर्ण समाजाची अशी एकदम कॅप्चर करून टाकायचे. म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले हे माझ्या वडिलांचे जवळचेच नाही, त्यांनी एकदा मला म्हटलेलं की माझ्या भाषणावरती जर सर्वात कोणाचा प्रभाव असेल तर ते म्हणाले SM आपण जर बघितलं तर एका बाजूला साने गुरुजींचा तो आहे आणि दुसऱ्या बाजूला नासी फडकेंचा आहे, यांच्या दोघांच्या प्रभावातनं माझं काहीतरी ही शैली तयार झालेली. आता हे एवढं विलक्षण असं त्यांचं ते बोलणं असायचं. आणखीन दुसरं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ते कुठलीही गोष्ट करायची ते असं झोकून देऊन करायचे, त्यामुळे जे यायचं ते असं आतून यायचं सगळं, आणि आतून येत असल्यामुळे लोकांवरती त्याचा प्रभाव पडायचा. आणखीन मग लोकांना असं म्हणायचे की अरे आपण असं म्हणतो की त्या विठोबाची चरण ही समचरण आहेत. समचरणाचा अर्थ लावताना संतांनी काय लावला आहे तर तो सगळ्यांकडे समान दृष्टीने बघतो, सगळ्यांवरती समान कृपा करतो अशी त्याची ती चरणं आहेत. परंतु त्या समचरणाकडे आपण काही लोकांना जायलाच देत नाही. हे काही विठोबाची अडचण नाही आहे, ही लोकांनी तुम्ही तयार केलंय की काही लोकांना त्याला स्पर्शच करायला द्यायचा नाही. म्हणजे त्यावेळेलाही मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी हा अस्पृश्य समाजामधला होता, तोही पंढरपूरला जायचा, परंतु त्याला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला येत नव्हतं, आणखीन तो मग कळसाचं दर्शन घेऊन परत यायचा. हे काय आहे आणि हे किती वर्ष आपण चालू ठेवणार आहोत. आणि म्हणाले आपण सगळी जर त्या प्रभूची लेकरं आहोत तर आपल्यामध्ये हा भेद का असायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला आपण असं म्हणतो की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म मंगळ हा अभंग सांगायचा तुम्ही, आणि दुसरं प्रत्यक्ष आचरणामध्ये तो नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून हा जो सगळा समतेचा विचार आहे साने एकूण संत साहित्याचा, तो गाभा ते लोकांपर्यंत पोहोचत असत. एवढंच नसेल तर लोकांना ते असं म्हणायचे की अरे एक क्रांती आपल्या संतांनी केली, ज्ञानेश्वरांनी केली, तुकोबाने केली, त्याचा वारसा पुढे आपण कसं नेणार, आपण पुढे काय केलं. हे मूल म्हणायला जन्माला आलं, वाढायला लागलं, परंतु त्याची वाढ जर तिथंच थांबली, रांगण्याकडेच ते मूल जर थांबलं तर त्याची वाढ कशी होणार. ज्यावेळेला ते पायावरती उभं राहील त्यावेळेला आईला खरा आनंद होईल, त्यावेळेला पांडुरंगाला खरा आनंद होईल, त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींना खरा आनंद होईल. ही वाटचाल आपण सुरू करणार की नाही, आणि त्यावेळेला ते प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत असत, फिरत असताना. त्याच्या यावेळेचा मला एक प्रसंग आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे म्हणून तुम्हाला त्याची मी आठवण करू. साने गुरुजी कसे होते. साने गुरुजींची ही सगळी यात्रा येताना कणकवलीला गोपुरी आश्रमामध्ये ते थांबले रात्रीच्या वेळेला. त्यांच्याबरोबर सेनापती बापट होते, आणखीन अर्थातच गोपुरीच्या आश्रमामध्ये आप्पासाहेब पटवर्धनही होते. रात्री 12-1ची वेळ असेल, आणखीन आप्पासाहेबांना जाग आली, कुठनं तरी आवाज येतोय. ते शोधत गेले तर बघतायत तर साने गुरुजी आणि सेनापती बापट आपल्या बरोबर असलेल्या सगळ्या लोकांचे कपडे धुत होते. आता हे बघितल्यानंतर आप्पासाहेब म्हणाले अहो गुरुजी काय करताय. ते म्हणाले अरे कपडे स्वच्छ करतोय, मग मला पण या कामामध्ये सामील करून घ्या ना, असं कसं. आणि मग रात्रभर त्या तिघांनी मिळून लोकांचे कपडे धुतले. म्हणजे लोकांना शांतपणे झोपून द्या, परंतु मी कपडे धुतो. हे जे आहे ना, म्हणजे ही आई आहे, ही साने गुरुजींची आई आहे. आई सांगत नाही की कुठलीही जाहिरात करत नाही की मी हे काम करते, आणि हे त्यामुळे लोकांमध्ये पोचत होतं.
आणि मग साने गुरुजी त्या ठिकाणी उपोषणाला बसले. 1 मेला 47 त्यांनी उपोषण सुरू केलं. त्याच्या आधी सनातनी लोकांनी खूप चर्चा केलेल्या होत्या, सभा घेतलेल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या दोन्ही बाजूने चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत्या. आणि त्यावेळेला ह्या विषयाची चर्चा, समतेची चर्चा, आणखीन ह्या विषयाची चर्चा सगळ्या वृत्तपत्रांमधूनही मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. साने गुरुजींची तब्येत ढासत चालली हळूहळू. आणखीन त्यावेळेला 5व्या-6व्या दिवशी कोणीतरी महात्मा गांधींकडे ही चुकीचा काहीतरी मेसेज दिला की साने गुरुजी हे चुकीच्या कामासाठी करतायत. स्वातंत्र्य पुढे तोंडावरती आलेलं 47 ची गोष्ट आहे. त्यावेळेला लोकांवर गेल्यानंतर महात्मा गांधीने साने गुरुजींना तार पाठवली की तू हे उपोषण पाठीमागे घे, चुकीचा ह्याच्यासाठी करतोय. म्हणजे साने गुरुजी कसे होते हे आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल, म्हणजे साने गुरुजी म्हटल्यानंतर रडवे, साने गुरुजी काहीतरी असे हे होते असं आपण म्हणतो. असं खूप संतांचंही आपण असं चित्रण केलेलं आहे. परंतु प्रसंगी साने गुरुजी किती कठोर होत असत. जर साने गुरुजींना त्यांची तार बघून बापूजींची तार बघून खूप वाईट वाटलं, साहजिकच, कारण त्यांचं ते दैवत होतं. परंतु साने गुरुजींनी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये उत्तर दिलं की साने गुरुजी म्हणाले की बापूजी तुम्ही मला माझ्या दृष्टीने पूजनीय आहात, तुमची आज्ञाभंग करणं हे योग्य नाही हे मला कळतं, परंतु त्याचबरोबर या प्रसंगी माझा आतला आवाज मला जास्त महत्वाचा वाटतो आणि तुमच्याकडे कोणीतरी चुकीची काहीतरी माहिती दिलेली आहे आणि मी करतोय हेच योग्य करतोय असं माझं निश्चित खात्री आहे आणि त्यामुळे तुम्ही सांगितलं तरी मी उपोषण थांबवणार नाही. आणि साने गुरुजींनी उपोषण तसंच ते पुढे ठेवलं. मग मावळणकर वगैरे हे सगळी लोक तिथं आले, विसपागे, मावळणकर ही सगळी लोक आली आणि त्यानंतर त्यांनी बडवे मंडळींशी बोलणी केली आणि त्यावेळेला जे तरुण बडवे होते त्यांना साने गुरुजींचा विचार आणि बदललेली परिस्थिती कळली. मुख्य म्हणजे समाज बदलतोय त्यांना लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी माघार घेतली. आणखीन मग साने गुरुजींना सांगून आणि मग साने गुरुजींना सांगितलं की त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मग मंदिर खुलं झालं आणि साने गुरुजींनी आपलं उपोषण पाठीमागे घेतलंय. दुर्दैव एवढंच आहे की ही एवढी मोठी घटना घडली तरी ती घटना आपण ज्यांना पुरोगामी लोक म्हणतो की आपण म्हणतो ती आपण विसरता कामा नये. आणि ती साध आपण दरवेळेला साने गुरुजींनी एक साध घातलेली आहे त्यावेळेला आणि त्यामुळे आपण सातत्याने त्याचं स्मरण केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण जर लोकांपर्यंत हे पोचवत राहिलो की आज जे सगळं पंढरपूरचं देऊळ सगळ्यांसाठी खुलं झालंय हे साने गुरुजींमुळे झालेलं आहे. आणि तो विचार महत्वाचा आहे, तो समतेचा विचार महत्वाचा आहे. तो विचार पुढे न्यायचा असेल तर त्यांच्या मार्गाने आपल्याला चालावं लागेल आणि अशा स्वरूपाचे जर कुठे काही अन्याय होत असतील तर त्याच्यासाठी आपण लढे द्यायला सुद्धा उभं राहिलं पाहिजे. नक्कीच सर. म्हणजे पंढरपूर सारख्या ठिकाणी सगळ्याच म्हणजे सर्वसामान्य गरीब जो भक्त आहे ज्याला आपण म्हणतो त्याचं दैवत जे आहे विठ्ठल, त्याचं प्रत्यक्ष त्यांच्या चरण स्पर्श करण्याचा जो त्यांना मान प्राप्त झाला तो साने गुरुजींमुळे झाला. आणि हा विचार जर नवीन पिढीपर्यंत जर पोचला नाही तर आपण खरं म्हणजे फार मोठा अन्याय हा साने गुरुजीवरती करतोय. सर, मातृत्वाचं हृदय असलेली व्यक्ती असं म्हणून आपण साने गुरुजींचं वर्णन करू शकतो. कारण ज्या पद्धतीची संवेदना त्यांच्यात होती आणि त्या संवेदनातून ज्या वेगवेगळ्या गोष्टी ते करत होते ते जर आपण बघितलं तर एकीकडे अगदी संवेदनशील साने गुरुजी आणि दुसरीकडे स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी. कारण स्वातंत्र्य लढा म्हटल्यानंतर तिथे आक्रमकता हवी असते, तिथं एका पद्धतीची एक जिद्द असावी लागते. तर ही संवेदना आणि स्वातंत्र्य लढा, एक स्वतंत्र सैनिक म्हणून साने गुरुजींचं योगदान काय राहिलं आहे? साने गुरुजींचा जर आपण विचार केलात तर खरं म्हणजे ते कॉलेजचं शिक्षण घेत असताना साने गुरुजींना असं वाटत होतं की आपण ह्या लढ्यामध्ये पडायला पाहिजे. परंतु त्यावेळेला त्यांच्या वडिलांनी आणखीन विशेषतः दत्तोबामन पोद्दारांनी त्यांना थांबवलं. त्यांनी असं सांगितलं की अरे तुझं शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पुरं कर, कारण घरामध्ये खूप वाईट परिस्थिती होती, दयनीय परिस्थिती होती आणि तुला आपलं कुटुंब सुद्धा हे सांभाळावं लागेल. साने गुरुजींनी जरी विवाह केला नाही तरी कुटुंबाची जबाबदारी सांभाळावं लागेल अशी त्यांची समजूत घातली. आणखीन त्यामुळे ते काही काळ पाडले. परंतु त्यांना ते सहन होत नव्हतं की आजूबाजूला सगळा समाज पेटलेला आहे, आणखीन मी हे काय करतोय. आणि म्हणून शिक्षकाची नोकरी करत असताना त्याने एका वेळेला असा निर्णय घेतला की आता बास झाला, आता मला राहत नाहीये, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून दिली. प्रताप हायस्कूलमध्ये अमळनेरच्या ते शिक्षक म्हणून काम करत होते. आणखीन त्याने ते सोडून दिली. आणखीन प्रत्यक्षामध्ये लढ्यामध्ये ते पडले
लढ्यामध्ये पडल्यानंतर ते अत्यंत प्रभावी, तुम्ही म्हटलं तसं वक्ते होते. त्यामुळे लोक आणखीन त्यांच्याकडे जवळ यायची, संवाद ते साधू शकत असत युवकांशी विशेषतः. त्यामुळे युवक जवळ यायचे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे लोक येतात. असं बघितल्यानंतर साहजिकच साने गुरुजींना अटक झाली. साने गुरुजींच्या आयुष्याची 6.5 वर्ष तुरुंगामध्ये गेलेली आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये 6.5 वर्ष आहे तुरुंगामध्ये. मला काय काय वेळेला आश्चर्य वाटतं की साने गुरुजींनी काय केलं. म्हणजे साने गुरुजींचं संपूर्ण आयुष्य केवळ 51 वर्षांचं आहे. त्याच्यापैकी 25 वर्ष त्यांच्या आधीच्या शिक्षणामध्ये आणि ह्याच्यामध्ये गेलेली असणार. त्याच्यानंतर आपण बघितलं तर 6 वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. म्हणजे तुम्ही विचार करा, 25 अधिक 6 ही त्याच्यामध्ये गेली. खरंच बरोबर. आणि त्याच्यानंतरची 6.5 वर्ष तुरुंगामध्ये गेली. जवळजवळ 1 वर्षभर ते भूमिगत सैनिक म्हणून होते. एवढं सगळं करत असताना साने गुरुजींनी इतके लढे दिले. म्हणजे केवळ स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेला आपण जर विचार केलात तर प्रत्येक लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. विशेषतः जे फैजपूरचं काँग्रेसचं अधिवेशन झालं की पहिल्यांदाच 50वं काँग्रेसचं अधिवेशन खेडेगावामध्ये होत होतं. खेडेगावामध्ये अधिवेशन घेणं काँग्रेसचं हीच मोठी धाडसाची गोष्ट होती. आणि ते फैजपूरला म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालं तर त्याची सगळी जबाबदारी साने गुरुजींनी घेतली. आजूबाजूच्या सगळ्या भागामधला भाग पिंजून काढला. लोकांना सांगितलं की तुम्ही तिथं आलं पाहिजे. हजारो लोक येणार होती. तिथली जी स्वच्छतेची व्यवस्था होती ती साने गुरुजी आणि आप्पासाहेब पटवर्धनांनी केली. कुठेही स्टेजवरती साने गुरुजी गेले नाहीत, परंतु ते आंदोलन जे फैजपूर काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ज्याचे पंडित नेहरू हे अध्यक्ष होते आणि सगळी महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली दिग्गज मंडळी, महात्मा गांधी पासून ते पटेलांपासून सगळी लोक त्या ठिकाणी त्या अधिवेशनामध्ये उपस्थित होती. आणि ह्या अधिवेशन अत्यंत यशस्वी करण्यामध्ये साने गुरुजींचा मोठा सहभाग होता. साने गुरुजींना त्यांनी काम केल्याबद्दल लोकांनी जर काही देणगी दिली तर ते सगळी ते पैसा दिले. साने गुरुजींचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला की कसं होतं प्रत्यक्षामध्ये की लोकांवरती साने गुरुजींचा प्रभाव होता. त्यामुळे किती आता जर एखाद्याला आपण म्हणतो की कुठलंही आंदोलन असेल तर त्याच्यामधला एक आर्थिक भाग असतो. बरोबर. पैसे कुठनं आंदोलनासाठी उभे करायचे. म्हणजे गांधीजींच्या एकूण व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव पडला त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी की गांधीजींच्या बाबतीमध्ये असं विचार, गांधीजी का देशाचे नेते झाले असं जर आपण विचार केला तर लोकमान्य टिळकांनंतर गांधीजी का झाले. तर 2 महत्वाच्या गोष्टी, ज्याला नेता व्हायचं असतं त्याला लोकांना कार्यक्रम द्यावे लागतात, उपक्रम द्यावे लागतात. ते गांधीजींनी सातत्याने दिले. आणि दुसरं म्हणजे ह्या कार्यक्रमा आणि उपक्रमासाठी पैसा लागतो. तो पैसा सुद्धा गांधीजींनी उभा केला आणि प्रत्येक बहीण पैची त्यांचा हिशोब लोकांना दिला. आणि त्यामुळे लोकांनी गांधीजीवरती कोणीही असं धाडस करणार नाही की गांधीजींनी एक पैसाचा अफरातफर केली. हे सुद्धा गांधीजींकडनं साने गुरुजी शिकलेले आहेत. म्हणजे आपण जर म्हणजे हे आपल्या हिकडल्या गोष्टीशी निगडीत आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की मल्हारी चिकोटे नावाचा एक व्यक्ती अंमळनेरची ज्यावेळेला मिठाचा सत्याग्रह झाला त्यावेळेला ते शिरोड्याला आले आणि शिरोड्याच्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये ह्या मल्हारी चिकोट्याने सहभाग घेतला आणि मीठ सोडलं नाही. आणखी त्यावेळेला अनेक लोकांवरती मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज हल्ला झाला. लोकांची मनगटं तुटली आहेत. आज आपल्याला ते काय वाटतच नाही आणि आपल्याला हा इतिहासही माहित नाही की लोकांनी मारहाणी सहन केली, मनगटं तुटली. मल्हारी चिकोटे हा रक्तबंबाळ झाला. त्याच्या संपूर्ण शरीर रक्ताने माखलेलं होतं आणि कपडेही रक्ताने माखलेले होते. आणि नंतर ते आंदोलन झाल्यानंतर तो आपल्या गावी गेला. साने गुरुजींना हे कळल्यानंतर साने गुरुजी तिथे गेले, त्याला भेटले आणि एका जाहीर सभेमध्ये ह्या मल्हारी चिकोटेचा जो रक्ताने भरलेला शर्ट होता त्याचा साने गुरुजींनी लिलाव केला. आणि तिथल्या एका गृहस्थाने तो त्यावेळेचा मी काय सांगतोय लक्षात घ्या, त्यावेळेला तिथल्या एका गृहस्थाने तो शर्ट रक्ताने माखलेला मल्हारी चिकोटेचा शर्ट 1500 रुपयाला विकत घेतला. 1500 रुपये? 1500 रुपयाला. म्हणजे पैसे कसे गोळा झाले हे सगळं. आणि हे पैसे काय साने गुरुजी स्वतःसाठी गोळा करत नव्हते तर ते प्रत्यक्षामध्ये त्यांनी दिले. आता साने गुरुजी पहिल्यांदा जेलमध्ये गेले त्यावेळेला त्यांना दंडही झालेला होता आणि साने गुरुजीकडे तर पैसेच नव्हते. म्हणजे कितीही निस्पृह होतो लक्षात घ्या. तर त्यामुळे त्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब म्हणून त्याच्या मोठ्या भावांना तो दंड भरावा लागला. ज्यावेळेला साने गुरुजी जेलमधनं बाहेर पडले त्याला त्यांना कळलं की दंडाची रक्कम कोणी भरली तर मोठ्या भावाने भरली. दुसरा कोण भरणार म्हटल्यानंतर ते आपल्या घरी आले. पालघरला त्यांचे मोठे बंधू होते
आणि त्यांनी आपला त्या एकत्र कुटुंबाची जी सगळी इस्टेट होती त्याच्यामधला आपला हिस्सा सोडून दिला. म्हणाले हा तू माझ्यासाठी नाही भरलेस ना पैसे सोडून. हे जे त्याग केलेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये अनेक त्याग केले आणि त्यांनी प्रत्यक्ष ते त्याग करत होते. साने गुरुजींना जेलमध्ये असताना ह्याच्यामध्ये प्रचंड मारहाण झालेली आहे. तिथल्या लोकांना चांगलं अन्न मिळावं म्हणून विनोबांबरोबर त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्यामध्येही त्यांना मारहाण झालेली आहे. आज आपण म्हणतो आणि त्याचे साने गुरुजी तिथे जे होते राजवैद्य म्हणजे काय असे आताच्या काळासारखं परिस्थिती नव्हती. ते ब्रिटिशांचं जेल होतं त्यामुळे तिथं सर्व प्रकारची कामं करायला लागायची. हात सोलपटून निघायची. आणखी तरीही साने गुरुजी कुठे दगमगत नसत. समजा कताईचं काम आहे तर साने गुरुजी दुसऱ्या आपल्या कैद्यांची कामं सुद्धा करत असत. जर कुठे म्हणा घाणा जर हे करायचं असेल तर तो सुद्धा साने गुरुजी करत असत. आणि त्याच्याबरोबर त्या जेलमध्ये असताना लोकांना कथाही सांगत असत, नवीन कविताही सांगत असत. ते इतक्या सुंदर कथा सांगायची की त्याचा प्रभाव तिथल्या जेलरवरती पडून तिथले जेलर आणखीन तिथे काम करणारे कर्मचारीही बदलले आहेत. एवढा त्यांच्या कथेचा प्रभाव होता. हे सगळं जे आहे तिथं तो जो काय अवस्था असेल जेलमध्ये विचार करा. त्या कैद्याला त्यांच्या साने गुरुजींच्या गीतांमुळे आणखीन कथांमुळे कसा त्यांचा वरती परिणाम होत असेल. आणि त्यांचं जे बहुतेक साहित्य आहे म्हणजे साने गुरुजींनी एवढं प्रचंड साहित्य लिहून ठेवलं. म्हणजे आज आपल्याला साने गुरुजी म्हटल्यानंतर आपण फक्त म्हणतो की श्यामची आई आणखीन गोड गोष्टीची पुस्तकं वगैरे. परंतु एवढंच नाही आहे. साने गुरुजींनी कित्येक जागतिक दर्जाच्या ग्रंथांचं भाषांतर मराठीमध्ये केलं. म्हणजे मानवाची गाथा, संपूर्ण मानवाचा इतिहास सांगणारं पुस्तक, किंवा आपण जर बघितलं पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास, किंवा पंडित नेहरूंचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ही पुस्तकं त्यांनी मराठीमध्ये आणली. बंगालीमध्ये म्हणजे त्याच्यासाठी बंगाली शिकून त्यांनी रवींद्रनाथांचं साधना हे पुस्तक मराठीमध्ये आणलं. त्यांनी भगिनी निवेदितांचं जे पुस्तक मराठीमध्ये आणलेलं आहे आपल्या प्रत्येक मराठी माणसाने आणि आजच्या काळामध्ये तर सगळ्या पुरोगामी लोकांनी हे जे पुस्तक वाचलं पाहिजे. राष्ट्रीय हिंदू धर्म हे त्या पुस्तकाचं नाव. ते त्यांनी मराठीमध्ये आणलं. तिथं बघितलं तर कुरुल हे पुस्तक म्हणजे ज्याला तामिळचा वेद म्हणतात ते पुस्तक त्यांनी मराठीमध्ये आणलं. अनेक पाश्चात्य साहित्य विल ड्युरांटचं जर आपण जर बघितलं तर हे जे पुस्तक आहे पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास मोठा ग्रंथ आहे तो सगळा त्यांनी मराठीमध्ये आणला. अनेक कथा परदेशातल्या त्यांनी आणल्या. ला मेजरेबल ही फ्रेंच कथा आहे ते दुःखी नावाने त्यांनी मराठीमध्ये आणली. आजही आपण त्यांना वाचताना म्हणतो. हे जे सगळं केलेलं आहे आणि एवढं करत असताना म्हणजे त्यांनी दारूबंदीच्या कथा लिहिल्या, त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कथा लिहिल्या, त्यांनी शिक्षणाबद्दल लोकांना प्रवाह करणाऱ्या कथा लिहिल्या. हे करत असताना स्त्रिया ज्या ओव्या म्हणत असत त्या संकलित करणं, 1000 ओव्या त्यांनी संकलित करून ते आणलेलं आहे. ह्या कविता लिहिल्यात. हे सगळं गांधी बहुतेक ह्याच्यातलं सगळं साहित्य हे तुरुंगामध्ये असताना त्यांनी लिहिलंय. कारण इतर वेळेला कुठे वेळ मिळत असणार नाही सर. आणि एका गोष्टीचं दवल वाटतं ते म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हटलात की 51 वर्षांचं आयुष्य जगलेले साने गुरुजी, त्यांचा सुरुवातीचा काळ शिक्षणासाठीचा, त्याच्यानंतर शिक्षकी पेशा आणि त्याच्यानंतर जे बाकीचे त्यांचं कार्य, या सगळ्या 51 वर्षात एखादा माणूस काय करू शकतो याची कल्पना जरी आपण केली आणि आपण जसं आता बोलताना सांगतात ज्या गोष्टी साने गुरुजींच्या हातून घडल्या म्हणजे त्याची साधारण कल्पनाही कोणी करू शकत नाही की या 51 वर्षात हे सगळ्या गोष्टी त्यांनी कशा काय केल्या. सर, जो संघर्ष, जी संवेदना, जी चिकाटी किंवा ज्या पद्धतीनं एखादा विचार लोकांपर्यंत पटवून देण्याची त्यांची जिद्द, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर साने गुरुजींचा शेवट ज्या पद्धतीनं झाला म्हणजे अर्थात त्याच्यावरती चर्चा सुरू आहे, त्याच्यावरती अनेक मतमतांतरे आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की त्यांनी आत्महत्या केली, काही जणांचं म्हणणं आहे की त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे त्यांचं निधन झालं. परंतु या अशा थोर व्यक्तीचा शेवट अशा पद्धतीनं होणं, त्याच्यात मग अनेकांचं म्हणणं आहे की त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळे लोक, हा समाज सुखी होईल, आनंदात राहील, ते स्वप्न कुठेतरी भंग होताना त्यांना दिसून आलं आणि त्यामुळे ते निराश झाले आणि त्याच्यातनंच हे सगळं घडलं. तर साने गुरुजींच्या या शेवटाबाबत किंवा त्यांच्या मृत्यूबाबत ज्या काय गोष्टी घडल्या त्याबाबत सर तुमचं काय मत आहे?
साने गुरुजींचा जो शेवट झालेला आहे, मृत्यू. आता काय होतं की मृत्यू म्हटल्यानंतर आपली त्या शब्दाकडेच बघण्याची एक वेगळ्या प्रकारची वृत्ती आहे. म्हणजे मृत्यू म्हणजे काहीतरी वाईट, काहीतरी संपलेलं आहे, हे असं आपण बघतो. म्हणजे हे अनेक गोष्टीने त्याकडे बघता येईल. पण तुम्ही जेव्हा साने गुरुजींचा मृत्यूचा विचार करतो, ती केवळ आत्महत्या होती का? साने गुरुजींनी आपलं जीवन संपवलं आणि ते गोळ्या घेऊन संपवलं, हे निश्चित आहे. परंतु आपण जर विचार केला तर साने गुरुजींचा मृत्यू ह्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. तो जर आपण समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल. आणि हा तो सगळ्या संत साहित्याच्या प्रभावातून आलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याकडे प्रसिद्ध कथा सांगायची जर झाली तर ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली, संजीवनी समाधी घेतली. आणि एवढ्या लहान वयामध्ये लोकांनी त्यांनी संजीवनी समाधी घ्यावी का असं म्हणणारे लोक आहेत. बरोबर. परंतु ज्ञानेश्वरांनी सांगितलं की माझा अवतार कार्य संपलेला आहे आणि मी संजीवनी समाधी घेतोय. तसं गुरुजींना असं वाटलं असावं की माझं काम आता संपलंय, म्हणजे ह्या आयुष्यातलं माझं काम संपलंय. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्या, कारण माणसाचा पुनर्जन्म होतो, आणखीन हा जो आहे ते ह्या जीवनामध्ये सगळं काही संपतं हे मान्य नव्हतं साने गुरुजींना. आणि हे संत साहित्याला मान्य नाहीये, हे कंटिन्यू होणारी गोष्ट आहे. एका आयुष्यामध्ये सगळं संपलंय असं त्यांना मान्य नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी ह्या आयुष्यामधलं मला जे करायचं होतं, आता एवढी धडपड तुम्ही बघितलं तर 51 वर्षामध्ये त्यांनी किती काय केलेलं होतं. तर त्यांना एका ठिकाणी असं वाटलं की बास आहे, मी आयुष्यामध्ये मला जे काही करायचं असेल ते मी केलेलं आहे. आणि म्हणून साने गुरुजींनी ज्याला गोळ्या घेतल्या नुसत्या नाहीत, साने गुरुजींनी नवीन कपडे आणले, त्यांनी नवीन कपडे घातले, आंघोळ केली, स्नान केले, व्यवस्थित नवीन कपडे वगैरे स्वच्छ घातले आणि शांत मनाने त्यांनी त्या गोळ्या घेऊन आपलं आयुष्य संपवलं. हे जे ते केलं म्हणजे मृत्यू हा एक उत्सव आहे. म्हणजे साने गुरुजींचा मृत्यूबद्दलची जर आपण कल्पना करायची काय होती हे जर समजून घ्यायचं असेल तर मी म्हणेन की साने गुरुजींच्या ज्यांना साने गुरुजींचा विचार काय होता हे समजून घ्यायचं असेल तर साने गुरुजींचं सर्वात महत्वाचं जर पुस्तक जर असेल तर भारतीय संस्कृती. साने गुरुजींनी भारतीय संस्कृती म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. विलक्षण पुस्तक आहे, वारंवार वाचावं असं पुस्तक आहे ते. त्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीचा अर्थ काय होतो, प्रत्येक गोष्टीचा काय काय अर्थ होतो आणि भारतीय संस्कृती, भारताने कुठला विचार ह्या जगाला दिलेला आहे आणि आजच्या काळामध्ये तो विचार किती महत्वाचा आहे, कुठल्या परंपरेतनं आलाय, कसा आला, हे साने गुरुजींनी फार सुंदर सांगितलंय. आणि ह्या सगळ्या पुस्तकामध्ये एक प्रकरण मृत्यू नावाचे काव्य असं आहे. त्याच्यामध्ये मृत्यूबद्दल तर त्यांचा सगळा विचार आलाय. त्याच्यामध्ये साने गुरुजी असं म्हणतात की मृत्यू येणं म्हणजे आईच्या कुशीत शिरणं. मृत्यू ही काही वाईट गोष्ट नाही आहे. मृत्यू ही कायम घ्यायची सुंदर प्रकारची झोप आहे, विश्रांती आहे. मृत्यू म्हणजे विश्रांती. आणि मृत्यू म्हणजे थांबणं नाही, तर मृत्यू म्हणजे पुन्हा ताजंतवानं होणं, नवीन कामाला सुरुवात करणं. मग त्याच्यामध्ये ते उदाहरणं सगळी देतात. ते म्हणालेले की समजा झाडावरची पालवी येते, फळ येतं, परंतु म्हणालेले जर आधीची पानं गेली नाहीत तर नवीन पालवी येणार नाही. तसं म्हणायला लागले की आपलं जीवन जर चालू राहायचं असेल तर मृत्यू ही आवश्यक गोष्ट आहे. आणि जर मृत्यू असेल म्हणून ती खूप सुंदर गोष्ट आहे. आपण म्हणतो मृत्यू म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट आहे. साने गुरुजींना मृत्यू म्हणजे भयंकर गोष्ट वाटतच नव्हती. त्यामुळे मृत्यू नावाच्या गोष्टीबद्दल एक विलक्षण आकर्षण साने गुरुजींना होतं असं मला वाटतं. आणि ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. ते मृत्यूची अपरिहार्यता एका बाजूला मांडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूमुळे होणारं जीवन एक कायमस्वरूपी आहे. म्हणजे संतांच्या दृष्टीने जर विचार केला तर संतांचा विचार असा आहे की मृत्यू नावाची गोष्टच नसते, हे जीवन नश्वर नाही आहे. तर ज्ञानेश्वरांचा शब्द वापरायचा झाला तर ते नित्य नूतन आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. बरोबर. जीवन हे नित्य नूतन आहे. तुमचं लक्ष, आपलं लक्ष जातं ते मृत्यूकडे जातं, नश्वरतेकडे जातं. पण ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट पूर्णवश नष्ट होत नाही, तर नवीन ती पुन्हा जन्माला येते. हा जो सिद्धांत आहे आजच्या विज्ञान हे तेच सांगतं आपल्याला की जगातली कुठली एनर्जी कधी नष्ट होत नाही, ती फक्त आपलं रूप बदलते. तशा पद्धतीने मृत्यूचा जर आपण विचार केला, छान गोष्ट आहे, आज संपणार, प्रत्येक गोष्ट संपणारच आहे, नवीन त्याच्यातनं येतं. हे बघून साने गुरुजींनी ते स्वीकारलेलं असणार असं मला वाटतं. पण हा जर आपण साने गुरुजींचा विचार आपण जर समजला, म्हणून
आपल्याकडे अशी पद्धत आहे की संतांची पुण्यतिथी आपण साजरी करतो, साने गुरुजींची पुण्यतिथी आपण साजरी करतो. त्याच्यामध्ये विचार हाच आहे की साने गुरुजींचा देह तेवढा संपला असेल, कदाचित ते कुठल्या देहामध्ये असतील आपल्याला आज माहित नाही, परंतु त्यांच्या विचार एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला ऊर्जा देत राहील, हे आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी त्या मृत्यूकडे बघितलं असं मला वाटतं. नक्कीच सर, म्हणजे साने गुरुजींसारखं एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व ज्यांनी केवळ 51 वर्षात ही जे काय गोष्टी केल्या त्याचा जर आपण सारासार विचार केला तर आपण स्वतःकडे जर बघितलं तर आपलं वय आणि आपण आयुष्यात काय केलं याचा जर आपण हिशोब लावायचा झाला तर साने गुरुजींची आम्ही स्पर्धाच करू शकणार नाही. सर, आजच्या या वार्तालापाचा शेवट करताना साने गुरुजींचं 125वं जयंती वर्ष सुरू होत आहे, तर आजच्या घडीला मगाशी मी सहजपणे म्हणालो की श्यामची आई पुस्तक हे शिक्षक मुलांच्या हातात का देत नाहीत, तर मग नंतर आपण चर्चा करता करता असा माझ्या मनात विचार आला की श्यामची आई पुस्तक हे शिक्षकांना मुलांच्या हातात देण्यापेक्षा पहिल्यांदा आता शिक्षकांनाच वाचावं लागणार आहे आणि ते पुस्तक स्वतः आत्मसात केल्यानंतर ते मुलापर्यंत पोहोचवायचं आहे. सर, साने गुरुजींचा हा विचार, ती संवेदनशीलता, वैश्विक बंधुत्वाचा जो विचार, समानतेचा विचार आजच्या घडीला जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, कारण आता त्याची नितांत गरज आहे समाजाला, तर आपण हा विचार कशा पद्धतीने टिकून ठेवू शकतो आणि साने गुरुजींचं महात्म्य, साने गुरुजींनी केलेलं काम हे आजच्या घडीला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे? खूप महत्त्वाचा आज प्रश्न आहे की साने गुरुजींनी जीवनामध्ये जे केलं आणखीन त्या पद्धतीने वागतो. म्हणजे आता साधी आपण गोष्ट बघू की आपल्याला जे हे सगळे मार्गदर्शक लोक होती, आता साधा समजा व्यसनाचा विषय आहे, साने गुरुजींनी दारूबंदीच्या कथा लिहिल्या, साने गुरुजी हे पूर्णपणे निर्व्यसनी स्वतः होते. आपण जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो हे तिन्ही व्यक्ती पूर्णपणे निर्व्यसनी होत्या, लक्षात घ्या. म्हणजे आपण त्यांचं नाव घेतो परंतु मी कित्येक असं बघितलंय की काम करणारे लोक सुद्धा व्यसनाचं समर्थन करतात. अरे, व्यसन हा विवेक नष्ट करणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे व्यसनापासून आपण बापच जर मुलासमोर दारू पित असेल तर तो बापाने किती सांगितली वाईट गोष्ट आहे तरी मुलगा पुढचं तो म्हणेल की तुमचा ब्रँडपेक्षा माझा ब्रँड वेगळा आहे एवढंच म्हणेल, परंतु ते आपलं ब्रँडिंग सोडणार नाही. तसं आपण प्रत्यक्षामध्ये साने गुरूंचा कुठला विचार आपण आत्मसात करू शकतो. साने गुरुजी साधा, आता तरुण मुलांना मी म्हणेल की अरे साने गुरुजी ज्या झपाट्याने काम करत असतात, कुठल्या तरी गोष्टीने तुम्ही झपाटून जा ना. आपण किती रडण्याची गोष्ट होते, झपाटून जाऊन गोष्ट करणं, झपाटून जाऊन खेळा, झपाटून जाऊन वाचा, झपाटून जाऊन एखादं आकलन करून घेण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीचा वेळ असून दे. हे साने गुरूंच्या प्रत्येक गोष्ट बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की हा माणूस असा एखाद्या तुटून पटायचा एखाद्या कामावरती, हे जे आहे हा जो त्यांचा वेग आहे हे आपण आत्मसात करण्यासारखं आहे. साने गुरुजींनी समतेचा विचार सांगितल्यानंतर प्रत्यक्ष आणण्याच्या शिक्षकाचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, तर साने गुरुजी, आपण आज गुरुजी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये साने गुरुजी येतात. केवळ 6 वर्षच होते आणि साने गुरुजी कुठलेही बीड झालेले नव्हते, कुठल्याही त्या शाळेमध्ये जाऊन शिक्षकाचं शिक्षण घेतलं नव्हतं, परंतु त्यांचं शिक्षण कसं होतं तर ते प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत होतं. म्हणजे साने गुरुजी एकदा वर्गामध्ये शिकवत असताना बाहेर पाऊस पडायला लागला, त्याने वेळ थांबवलं शिकणं आणि म्हणाले अरे चला आपण पावसामध्ये भिजूया. तर बाकीचे शिक्षक म्हणे अहो मुलांना कशाला भिजवता, मुलं आजारी पडतील. तर ते म्हणाले अरे माझा देव हा जर इथं जलधारा वर्षाव करत असेल तर देवाचा हा प्रसाद मी अंगावरती घ्यायला पाहिजे. मुलांनी पावसामध्ये भिजलं पाहिजे, निसर्गाशी समन्वय व्हायला पाहिजे. जसं पावसामध्ये भिजून थंडावा घेतला पाहिजे तसंच उष्मा जो असेल किंवा सूर्य जेव्हा आग उगत असेल त्याच्यामध्येही मुलांनी काम केलं पाहिजे. मुलांनी मातीची एकरूप व्हायला पाहिजे, मुलांनी शेती करायला पाहिजे, मुलांनी पिकवलं पाहिजे, मुलांनी निसर्ग बघितला पाहिजे. साने गुरुजींना समुद्राचं खूप आकर्षण होतं, कोकणातलेच होते त्यामुळे समुद्राचं आकर्षण असणं साहजिक आहे. परंतु ते म्हणायचे की अरे हा समुद्र बघितल्यानंतर मला जे विशालत्व आहे साने गुरूंच्या साहित्यामध्ये तो हा विशाल समुद्र बघून आलेला असेल कदाचित. कोकणातला माणूस ते म्हणायचे की कंजूस किंवा कमी ह्याचा असू शकत नाही असं साने गुरुजी म्हणतात. कारण विशाल अरे समुद्र बघितल्यानंतर समुद्र तुम्हाला काय सांगतो, एंडलेस केवढं मोठं आहे. हे जे आहे हे साने गुरुजी प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून शिकत होते.
आणि मुलांना ते करावं त्यांनी, असं म्हणजे शिक्षण हे जीवनापासून दूर असता कामा नये, जीवनाशी जुळलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता सूतकताई, मुलांना शिकवणं, मुलांकडनं करून घेणं, हे जे सगळं साने गुरुजी करायला लावायचे मुलांना. हॉस्टेलमध्ये साने गुरुजी त्या रेक्टर म्हणून असे ते काम करत होते. तर ते काम करत असताना साने गुरुजी कसं करत असतील, तर मुलं खेळायला गेली की त्याच्या खोलीमध्ये जायचं, अस्ताव्यस्त गोष्टी असतील तर त्या एकत्र ठेवायच्या, खोली स्वच्छ करायची, कंदिलाची काच, जर त्यावेळेला लाईट नव्हते, कंदिलाची काच असेल तर ती पुसून ठेवायची, पुस्तकं जागावर लावायची, त्याचे कपडे व्यवस्थित ठेवून बाजूला ठेवायचे. हे सगळं शांतपणे करून सांगत नसत, निघून जात असत. तो मुलगा यायचा, त्याला बघायचा, अरे ही खोली साफ कोणी केली, खोली गुरुजींनी केली. तो लाजायचा आणि मग त्याच्या जीवनामध्ये तो शिस्त आणण्याचा प्रयत्न करायचा. एखादा मुलगा आजारी पडला तर साने गुरुजी रात्र बसून त्याची शुश्रूषा करायची, मुलांना बरोबर सामील करून घ्यायची. तिथला माळी होता, त्याचा मुलगा आजारी पडला टायफॉइडने, तर साने गुरुजींनी आणि तिथल्या मुलांनी, नुसत्या साने गुरुजींनी नव्हे, तिथल्या मुलांनी 20 दिवस त्याची सेवा केली. दुर्दैवाने तो गेला, परंतु साने गुरुजींनी हे शिकवलं मुलांना प्रत्यक्ष आचरणामधनं. मुलांसाठी त्यावेळेला त्यांनी दैनिक चालवलं, छात्रालय नावाचं, दररोजचा लेख साने गुरुजी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहित असत. हे जे आहे शिक्षक म्हणजे त्यांची आई होणं. शिक्षक हा मुलांची दुसरी आई असते. हे जर प्रेम तुम्ही मुलांना लावू शकलात तरच मुलं बदलणार. आणि जीवनाशी संबंध आहे शिक्षणाचा. मी दुसऱ्या बोललो, त्यांनी साने गुरुजी ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा सुरू झाला त्यावेळेला त्यांनी हाक दिली की आता शिक्षण सोडा आणि त्याच्यावरती या. त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचं एक वाक्य ते सांगत असत. ज्या वेळेला हा लढा सुरू झाला तेव्हा वल्लभभाई असं म्हणाले होते की आज माझा मुलगा जर शाळेमध्ये जाईल असं म्हणत असेल तर मी माझ्या मुलाला गोळी घालेन. हे जे आहे वल्लभभाईंचं कारण काय म्हणायला लागले, शिक्षण कशासाठी, जी मुक्त करते ती विद्या ना. शिक्षण शेवटी कशासाठी घ्यायचं आहे हे जर त्या शिक्षकाला कळलं, पालकाला कळलं आणि त्या विद्यार्थ्याला कळलं तरच त्याचं जीवन बदलू शकेल. नाहीतर तो पोठार्थी बनेल, पैसे मिळवेल, पण त्याला आयुष्यात कधीच कळणार नाही की मी कशासाठी जगतोय, अरे शेवटी मी का जगतोय. हे शिक्षणातनं जर यायचं असेल तर साने गुरुजी सारखे शिक्षक व्हायला पाहिजेत. मी याच्या संदर्भामध्ये सांगतो की साने गुरुजींचं म्हणजे हे कुलकर्णीने खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे शिक्षकांसाठी साने गुरुजी. हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला पाहिजे शिक्षकांनी, की कसा म्हणजे साने गुरुजी शिक्षकांसाठी काय सांगतात. साने गुरुजींचं प्रत्येकाकडनं प्रत्येक गोष्ट घेता येण्यासारखे तसं शिक्षणाकडनं आहे. मला वाटतं फक्त 6 वर्ष साने गुरुजींनी शिक्षक म्हणून काम केलं, परंतु शिक्षक म्हणून किंवा शिक्षकी पेशावरती त्यांनी आपल्या कृतीतून जो ठसा उमटवला तो ठसा अमिट अशा पद्धतीनेच राहिलेला आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील जो संबंध आहे तो जर आपल्याला आदर्श पद्धतीने पुढे न्यायचा झाले तर साने गुरुजी यांनाच आदर्श मानावा लागणार आहे. जुनं ते सोनं असं आपण म्हणतो. त्यामुळे साने गुरुजींच्या जन्म म्हणजे जयंतीचं हे 125वं वर्ष सुरू होतं. त्यामुळे 125वं वर्ष म्हणजे ते जुनं ठरतं. परंतु आज 125व्या वर्षानंतरही साने गुरुजींचा विचार, साने गुरुजींच्या वेगवेगळ्या संकल्पना, समाजाकडे वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजच्या घडीलाही तेवढाच जिवंत आणि तेवढाच प्राप्त परिस्थितीला आहे. आजच्या घडीला या आधुनिकतेचा ज्या पद्धतीनं आम्ही डंका पिटत चाललो त्या आधुनिकतेमुळे कुठेतरी आपली संवेदना आज हरवत चाललेली आहे. आणि या जगातली जर संवेदना हरवली तर हा जगच निर्जीव होऊन जाईल. त्यामुळे संवेदना जिवंत राहणं गरजेचं आहे, जी संवेदना आपल्याला साने गुरुजींनी शिकवलेली आहे. मला वाटतं आजच्या घडीला या साने गुरुजींच्या 125व्या जयंती वर्षानिमित्तानं प्रत्येक शिक्षकांनी जरी पण केला की हे एक वर्ष मी साने गुरुजींचा विचार, साने गुरुजींनी जे काय समाजाला दिलं तो विचार आणि त्या संकल्पना आत्मसात करेन आणि
शिक्षक म्हणून समाजासाठी माझं जे काय कर्तव्य किंवा जे काय दान आहे ते मी देणार आहे. विद्यार्थी म्हणून जरी आजच्या घडीला आजच्या विद्यार्थ्यांना जर साने गुरुजी पटवून देण्याचा प्रयत्न आपण केला आणि केवळ 10% सुद्धा जरी साने गुरुजी आजच्या घडीला विद्यार्थ्यांना जर पटले तर त्याचा मोठा फायदा हा एकूणच समाजाला होणार आहे. आणि मगच खऱ्या अर्थाने साने गुरुजींनी जी वैश्विक बंधुत्व किंवा एक वैश्विक जे नातं तयार करण्याचा प्रयत्न केला आहे तो मला वाटतं खऱ्या अर्थानं सार्थक होणार आहे. आजच्या घडीला साने गुरुजी संबंधी ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर यांनी ज्या पद्धतीनं साने गुरुजी आम्हाला समजून दिले, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी साने गुरुजी बाबत गोष्टी सांगितल्या ते जर बघितलं तर त्यांच्या स्वतः त्यांनी साने गुरुजी कशा पद्धतीनं आत्मसात केलेत त्याचा परिचयही आम्हाला या निमित्ताने झाला. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे साने गुरुजींवरती आजच्या घडीला अशा पद्धतीनं वार्तालाप होणं अनेकांना ही गोष्ट हे काय चाललंय असं वाटणार आहे, परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की आपल्याशी झालेला हा संवाद हा वार्तालाप जेव्हा प्रत्यक्ष आमच्या प्रेक्षकापर्यंत जाईल त्या प्रेक्षकातल्या एखाद्या दुसऱ्यानं जरी आपल्या कपाटातील कुठेतरी अडगळीत पडलेले ते श्यामची आई पुस्तक काढलं आणि पुन्हा वाचायला घेतलं तर तीच खऱ्या अर्थानं साने गुरुजींना आदरांजली ठरणार आहे. सर तुमचे खूप खूप धन्यवाद.